धुलीवंदनानंतर शिव उड्डाण पूल पाडणार, 27 मार्चपासून पूल वाहतुकीसाठी बंद. मुंबई, पुणे आणि नागपुरात सर्वाधिक अपघात. वर्षभरात 6497 अपघात, तर अपघातात 1455 नागरिकांचा मृत्यू. नवीन पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांसाठी 872 महाविद्यालयांचे अर्ज. कागदपत्र सादर करण्याचा ईमेलद्वारे सूचना. अनधिकृतपणे वृक्षतोड केल्यास भरावा लागणार दंड. पालिकेकडून कारवाईचा इशारा. कोकणातील शेतकऱ्यांवरती दुहेरी संकट. काजू उत्पादनात घट, तर दुसरीकडे कवडीमोल दरामुळे काजू उत्पादक संकटात. पुण्यामध्ये वाढल्या उन्हाच्या झळा. कमाल आणि किमान तापमानात वाढ. पुणेकर उन्हानं त्रस्त. एमएसटी सीईटीसह विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात बदल. सीईटी सेलचं सुधारित वेळापत्रक जाहीर. उल्हासनगरमध्ये धोकादायक इमारतीचा भाग घरांवरती कोसळला. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे घरांचं नुकसान. बदलापुरात 15 दिवसांपासून पथदिवे बंद. अंधारात वाहन चालवण्यात अडचणी. पथदिवे सुरू करण्याची नागरिकांकडून मागणी. सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी तोडली झाडं. रेल्वे स्थानक परिसर पडला उजाड. पक्ष्यांचा अधिवासही धोक्यात येण्याची चिन्ह. अकोल्यात आपचे कार्यकर्ते आक्रमक. सरकार विरोधात केली जोरदार घोषणाबाजी. वसईमध्ये भराव टाकून वाढवली रस्त्याची उंची. परिसरामध्ये धुळीच्या साम्राज्यानं नागरिक त्रस्त. नांदेडमध्ये 2,49,00,000ची थकबाकी. पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा. वसई विरार पालिकेच्या नालेसफाईत घोटाळा झाल्याचा आरोप. एकाच ठेकेदाराला टेंडर दिल्याचा केला आरोप. जळगावात महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण. थकबाकी वसुलीसाठी केले असता झाला हल्ला. नाशिकमध्ये रेल्वेच्या बोगीला भीषण आग. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर यांना पुण्यभूषण पुरस्कार. संगणकशास्त्रातील योगदानाचा सन्मान. कोकणात सर्वत्र शिमगोत्सवाची धूम. खेडमध्ये काठखेळाची परंपरा. नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग.